या लघुचित्रपटाचं आपण आज प्रदर्शन करणार आहोत। या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक लाभलेले आहेत डॉक्टर संजीव ठाकूर, माननीय अधिष्ठाता डॉक्टर वैश्यवान स्मृतिशास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालय। सर हे अतिशय उत्कृष्ट सर्जन आहेत आणि त्यांची स्पेशालिटी म्हणजे की पीडियाट्रिक सर्जरी, लठ्ठपणाची सर्जरी यासाठी भारत आणि इंटरनॅशनली ते नोन आहेत। आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी 10 दिवसामध्ये 9 लठ्ठपणाच्या सर्जरी केलेल्या आहेत। याशिवाय दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे। त्यांच्या अंडर शिकलेलो आहे, त्या माझ्या गुरु आहेत। तर डॉक्टर मालगी राहते मॅडम यांचा सन्मान ॲडव्होकेट पवन महाराज सर यांनी करावा अशी विनंती। वासुदेव आला हो, वासुदेव आला, साखरेच्या पाणी हो जागवाया गाव। वासुदेव आला हो, वासुदेव आला। महिला जे आहे ते ते जी बोलत मनुष्य समोर बसलेले श्रोते, ॲक्टर या मूवीचे माझे कलिग्स यांना मी प्रथम 26 जानेवारीच्या रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण आज सुट्टीच्या दिवशी वेळात वेळ काढून चांगल्या कार्यासाठी आलात याच्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आणि आपला आभारी। आज आपण झेंडावंदन साजरा केलेला आहे, त्याचा मागचा मुख्यार्थ समजून घेतलेला आहे की आज राज्यघटना लिहिली गेली आणि त्याचं आपण वाचन पण केलेलं आहे। आणि नुसतं वाचन करून उपयोग नाही, तर त्या गोष्टी ज्या बाबासाहेब महामानवाने आपल्याला सांगितल्या आहेत प्रत्येक गोष्ट जर आपण आचरणात आणली तर नक्कीच आपल्याला स्वतःला सार्थ अभिमान राहील आणि आपण आपल्या देशाचे चांगले नागरिक असू याचा पण आपल्याला सार्थ अभिमान असेल। आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की मेडिकल कॉलेजमध्ये हा जो हॉल आहे ते कॉन्फरन्स होतात, लेक्चर होतात, पण एक समाजासाठी एक वेगळा उपक्रम हा पहिलाच झालेला आहे। याच्यासाठी डॉक्टर मस्के यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्यामधला एक डॉक्टर आणि एक सर्जनशील माणूस की ज्या माणसाला समाजासाठी काहीतरी देणं आहे हे आज या मूवीच्या उतरणामध्ये दिसून आलेले आहे। आपण
फक्त बोलतो बऱ्याच गोष्टी, पण त्या आचरणात आणत नाही. लॉ ऑफ इक्वॅलिटी, स्त्री आणि पुरुषांना समान हक्क जो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, तर आपण नेहमी वाचन करतो, पण तो कधीही दिसत नाही. फक्त बऱ्याच गोष्टी बोलण्यासाठी असतात, पण आयुष्यभर स्त्रीला चूल मूल एवढ्यावरच स्थितीत केलेलं आहे. आणि हा जो चित्रपट दाखवला गेला आहे हा खरोखरच इतका भूषणावा आहे आणि त्या ऍक्टर्सने इतकं सुंदर काम केलंय की जेणेकरून खरंच जर तो नीट बघितला, बहुतेक मला वाटतं तुम्हाला बऱ्याच लँग्वेज करायला लागेल, कारण आउटसाईड महाराष्ट्र, कारण याची गरज आहे तुम्हाला बहुतेक त्या लँग्वेजमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायला लागेल. पण जर ह्या उपक्रमातून जरी 10% जरी समाज प्रबोधन झालं, ते मत परिवर्तन झालं माणसामध्ये, तर नक्कीच आपल्याला खरंच श्रेय मिळेल. आणि आजच्या आपण 2025 अशा प्रथा जर अजूनही चालत असतील तर अतिशय आपल्या समाजाला या गोष्टी घातक आहेत आणि कधीतरी या गोष्टींचा विस्फोट होऊ शकतो. म्हणून आपण इतर उपक्रम हा जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला, जे सरपंच आहे किंवा शॉर्ट फिल्मच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मी मेडिकल कॉलेजचे डीन सर, काळे मॅडम, बनसोडे सर आणि आत्ताच गेलेल्या माझ्या सहकारी भगिनी डॉक्टर माधवी रायते मॅडम आणि या पिक्चरचे सर्व डॉक्टर मस्के सर. मला जेव्हा मस्के सरांचा कॉल आला की असं शॉर्ट फिल्मचं हे आहे, मी तुरंत त्यांना परवानगी दिली, मान्यता दिली की मी येईन सर, सांगोल्यावरून का होईना, बिझी शेड्यूलमध्ये मी येईन, कारण हा विषय अतिशय ज्वलंत आहे. मी जेव्हा भटक्या विमुक्तामध्ये काम करते तेव्हा बरेच असे प्रश्न महिलांचे आमच्याकडे येतात. जात पंचायत आहेत, बाकीचे बरेचसे ग्रामीण भागामध्ये खूप प्रश्न आहेत आणि मला वाटतं हा सगळ्याच कलाकारांनी याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे. सर्व कलाकारांचं अभिनंदन. आणि हा एक समाजाला चांगला मेसेज जाईल. मी सरांशी बोलताना बोलले, मी स्वतः आयुर्वेद फॅकल्टीतले प्राध्यापक म्हणून मी 22 वर्ष काम केलेलं आहे. सध्या मी फक्त कार्यरत नाहीये. तर मी हा जो फॉरेन्सिक मेडिसिन विषय मी स्वतः शिकवते आणि त्याच्यामध्ये ह्या कौमार्य चाचणी मी आवर्जून शिकवते, टाइप्स ऑफ थायरॉइड आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी. तर हा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे. मला वाटतं सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा हा तुम्ही दुसऱ्या प्रादेशिक भाषेमध्ये डब करून जरी तो रिलीज केला तरी तो फार पथदर्शी ठरेल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात तर मी माझ्या सांगोल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक कॉलेज, प्रत्येक ग्रामपंचायतीचे आमचे महिलांचे बचत गटाचे मेळावे असतात. त्याच्यामध्ये बऱ्याच सासूंपासून सुना सगळ्यात येतात तरुण मुली, तर त्यांना सुद्धा हा मार्गदर्शक ठरेल असं मला विश्वास वाटतो. मला तुम्ही इथे बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक तुमचे आभार मानते. धन्यवाद. सर, मॅडम, सरांचे स्वागत. खरं तर हा पण माझा पहिलाच चित्रपट होता. सरांनी फोन केला, असं कौशल्याच्या आईची भूमिका करायची आहे. थोडं विचार केले, मग परत होकार दिला. ठीक आहे म्हटलं, बघूयात करून जमतं का. मग केले, छान झाला. आणि पूर्ण सिल्पॅकच्या टीमनी खूप छान सपोर्ट दिला आणि त्यामुळेच हा चित्रपट इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. या फिल्ममध्ये मी जेव्हा काम केले तो माझा फर्स्ट अनुभव होता आणि सरांनी मला विचारलं की तुम्ही मूवीमध्ये काम करणार का. त्यावेळेस मी सरांना म्हटले की सर मला याची काहीच माहिती नाही आहे, तुम्ही म्हणजे अचानक कसं म्हणताय. सर म्हणले तुम्ही डेअरिंग करा, होईल तुमच्या हातून. आणि सर्वप्रथम म्हणजे माझे गुरु गजदाने सर, मस्के सर आणि माझी आई, कारण माझ्या घरात काही म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही. ह्या मूवीमध्ये जे आहे सेम ते मी अनुभवलेलं आहे आणि त्याच म्हणजे सरांनी मला त्याच ऍक्टिंगसाठी मला बोलवलं आणि ते मी केले. आणि आज या मंचावर येऊन मला 2 शब्द आणि माझ्या मनावर व्यक्त करण्याची संधी दिली. मी सरांचे आभार मानते. थँक्यू.